पहिल्या षटकासाठी गोलंदाज असेल काळभैरव कोपर संघाकडून आयुष ठाकूर. इट्स अ बिग एन्काउंटर. खरं तर आजच्या रात्रीतील बेस्ट मॅच खरं तर आपण पाहणार आहोत. हमरापूर विभागातील दोन बलाढ्य संघ, एका बाजूला कोपर, तर त्यांना फाईट करण्यासाठी टीम सज्ज झाले. हमरापूर फास्ट बॉल, शॉर्ट पिच, शॉर्ट ऑन पूलचा फटका, क्षेत्ररक्षक आहे, डाऊन द बॉल, व्हॉट अ कॅच, द कॅच ऑफ द टुर्नामेंट, द कॅच ऑफ द नाईट. झेल पकडलाय रुपेशने आणि शैलेश पाटीलला आता मात्र जावं लागेल माघारी. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अलिबाग तालुका अध्यक्ष सन्माननीय सिद्धू म्हात्रे साहेबांची उपस्थिती मंचकावरती आपण पाहतोय. मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये रुपेशदा पाटील यांच्या वतीने आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. गोल्डन डकचा शिकार, परंतु ही विकेट क्षेत्ररक्षकाच्या खात्यामध्ये द्यावी लागेल. व्हॉट अ ब्रिलियंट कॅच. काय जबरदस्त प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये रुपेश म्हात्रे याच्याकडून पाहायला मिळाले. नेक्स्ट बॉल, थर्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड झाला. धावबादची होती संधी, घाई करावी लागली, परंतु खेळाडू सुरक्षित राहिला. मागचा सामना खारपाडाच्या अगेन्स्ट खरोशी जल्लोष त्या मॅच मध्ये पाहायला मिळाला. क्रिकेट हा खेळच असा आहे. सर्वांच्या भावना खरं तर या खेळाविषयी असतात. बरेचसे दर्दी प्रेक्षक या स्पर्धा पाहण्यासाठी मैदानाच्या अवतीभोवती त्यांची गर्दी आपण पाहतोय. मॅच जिंकले खरोशी संघाने, त्यांची फाईट दौलवीच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत. शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट ऑन पूलचा फटका, चेंडूला सरळ पाठवलाय सीमा रेषा बाहेर, षटकार. आठ धावा. खरं तर नुकताच झालेल्या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच प्रवीण पाटील हा खेळाडू ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच. सो प्लीज प्रवीण पाटील कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर अवॉर्ड. प्रवीण पाटीलला मी विनंती करतोय. नेक्स्ट बॉल, एजंट टेकन. एसटी रक्षक सूरज म्हात्रेने पकडला झेल आणि फलंदाज गीतेशचा संपलाय खेळ. येस, थँक्यू. पहिल्या षटकाचा जर का आपण विचार केला तर 2 विकेट्स गमावले बॅटिंग करत असताना दुर्गादेवी हमरापूर या संघाने. फलंदाज बाद झाला शैलेश पाटील, तदनंतर गीतेशला देखील माघारी यावं लागलं. न्यू बॅट्समन सूरज पाटील. चांगला चेंडू पाहायला मिळाला, धावबाची संधी जरूर होती, परंतु क्विकली सिंगल मैदानाच्या आतमध्ये तू मै 2 फिल्डरच्या आतमध्ये. खरं तर ही बातचीत आपण जरूर ऐकतोय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय.
पहिल्या षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 9 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम दुर्गादेवी हमरापूर संघाची ही धावसंख्या. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट. या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण आपण घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेऊ शकताय. परंतु अक्षय पाटील आम्ही असं म्हणू की तुम्ही घर बसल्या सामना पाहूच नका, मैदानावरती येऊन सामना पाहण्याचा जो आनंद आहे तो काहीसा वेगळा आहे. आज बरेचसे प्रेक्षक खरं तर सोनखारवरून जे आमचे प्रेक्षक आलेत, नितेश म्हात्रे आणि आमचे सर्व मित्र परिवार, या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया. खरं तर हमरापूर विभागातील प्रत्येक गावामधून प्रेक्षक आलेत, वाशी विभागातील प्रत्येक गावामधून प्रेक्षक सामना पाहण्यासाठी आलेत. गुड्डू खरं तर बाहुबली क्रिकेटर म्हणून ज्या खेळाडूला संबोधलं जातं, गुड्डूची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. इट्स अ नो बॉल. पहा नो बॉल आपण पाहिला. फ्री हिटची संधी देखील या चेंडूवरती असणार आहे. 1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 10. उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. पहा फ्री हिटची संधी जरूर खेळाडू सूरज पाटील या खेळाडूसाठी असेल. फ्री हिटचा चेंडू. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज आपण पाहतोय दीप पाटील. दीप पाटील या गोलंदाजावरती जरूर विश्वास दाखवलाय सूरजने. फ्री हिटचा चेंडू होता, खूप चांगला खरं तर चेंडू पाहायला मिळाला. फक्त सिंगल रन्स या ठिकाणी जरूर मिळेल. दुर्गादेवी हमरापूर आणि काळभैरव जरीमरी आई कोपर. सूरज म्हात्रे कोपरचा वंडर बॉय एसटी रक्षकाच्या भूमिकेत या खेळाडूला आपण पाहतोय. परंतु दुर्गादेवी हमरापूर संघ, या संघाचे विशेष कौतुक आम्ही करू. खरं तर मागच्या काही वर्षांमध्ये या संघाने काय अप्रतिम खेळ दाखवलाय. फुल टॉस, फुल टोल वसूल करायचा होता आणि होय, चेंडूला मात्र सरळ पाठवलाय. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हलिन कक्षामध्ये ठोकलाय. षटकार. इंडियन प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक खरं तर बोली ज्या खेळाडूवरती लागली, अगदी 27 करोड रुपये ज्या खेळाडूसाठी एका फ्रँचाइज टीमने खर्च केले. ऋषभ पंत. मी आवर्जून या ठिकाणी खेळाडू मंदार धाडवेचा या ठिकाणी उदाहरण देईल. मंदार देखील दुखापतग्रस्त होता, पायाला मोठी इंजरी झाली होती आणि अशा परिस्थितीमध्ये खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. अलाउन द कार्पेट सिंगल रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. एका धाबेच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या पाहायला मिळेल 18. चला प्लेअर ऑफ द मॅच खरोशी टीमचा खेळाडू आपण मंचकाच्या समोर या, वरती यायचंय, समोर या. रुपेश दादा पाटील यांना मी विनंती करेल. दादा आपल्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड या ठिकाणी जरूर दिला जाईल. या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अलिबाग तालुका अध्यक्ष सिद्धू म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणी आपण बघतोय दिलं जाणार आहे. ते प्रवीण पाटील यांनी रोशनला दिलेले आहे. रोशन या ठिकाणी आलेला आहे, डेडिकेट केलं गेलंय आणि रोशनला हे पारितोषिक या ठिकाणी दिलं जात आहे. धन्यवाद सिद्धू म्हात्रे सर. या ठिकाणी अलिबागची खरं तर मुलुक मैदानी तोप समजली जाते महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेब
ठाकरे यांचे विचार या ठिकाणी तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम अगदी सन्माननीय आपण बघतोय की जसं रुपेश दादा पाटील या ठिकाणी पेण तालुक्यामध्ये करतायत तसं अलिबाग तालुक्यामध्ये या ठिकाणी सिद्धू म्हात्रे देखील तालुका अध्यक्ष या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहेत. मनसे तालुका अध्यक्ष ते देखील धडाडीची तोप या ठिकाणी समजली जाते आणि आज या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी ते उपस्थित आहेत. थोड्या वेळामध्ये त्यांचं स्वागत केलं जाईल. त्यांच्या समवेत तन्मय म्हात्रे देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत. आज उरणवरून सारडे इथून आलेले खरं तर स्वरराज इंटरनेटचे मालक सन्माननीय विशाल म्हात्रे तसेच अमर भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत. तसेच या ठिकाणी नितीश आवाजकर देखील या ठिकाणी आमचे मित्र उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो. येस, थँक्यू. उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी आपण शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करूया. गेट्स इज अ गॉड असं खरं तर म्हटलं जातं. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सत्कार करणं हे आमचं आद्य कर्तव्य असेल. सन्माननीय मुद्दूशेठ अकवारे साहेबांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करूया. परंतु इकडे काय घडलंय? फलंदाज होईल त्रिफलाचित फर्निचर रुपेश म्हात्रे ची आपण प्रतिक्रिया पाहिली. खरं तर त्याला देखील असं वाटलं होतं की फलंदाज कदाचित बाद होईल. विकेट हॅट्रिकची खरं तर त्या ठिकाणी हा गोलंदाज होता, परंतु हा डॉट बॉल आलाय. सन्मान्य मुद्दूशेठ अकवारे यांचा उपस्थिती अतिथी मंचकावरती आपण पाहतोय. त्यांच्या टीमच्या अगेन्स्ट कोपरोली संघ फाईट करत असताना उद्या आपलं ठीक सायंकाळी 4 वाजता ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल पुढच्या चेंडूवरती सिंगल रन्स मिळाली. मॅच आपण या ठिकाणी जरूर पाहतोय. स्वर्गीय पिंटाशेठ पाटील प्रतिष्ठान दुर्गादेवी हमरापूरच्या अगेन्स्ट टीम काळभैरव झरीमर्याई कोपर. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी निवडली हमरापूर संघाने. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 2 षटक आणि 4 चेंडूंचा खेळ समाप्त होत असताना 20 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. हो, क्या बात है. या खेळाडूला हमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मालिका वीरचं पारितोषिक का मिळालं याचं ज्वलंत उदाहरण पेश करत असताना रुपेश म्हात्रेच्या खात्यामध्ये आणखीन एक सफलता. आणखीन एक विकेट गमावले बॅटिंग करत असताना हमरापूर या संघाने. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 7व्या क्रमांकावरती शुभम भगत. स्टायलिश खेळाडू. खरं तर जर का आपण विचार केला तर मागच्या 2 दिवसापासून स्वर्गीय पिंटाशेठ पाटील चषक आपण पाहतोय. जय गिरोबादेव जोहेच्या मैदानावरती डे फॉर्मॅट मध्ये तब्बल 1 लाख पारितोषिक असणारी स्पर्धा खरं तर सुरू आहे. त्याचे मुख्य आयोजक खरं तर हे सर्व खेळाडू आणि आज नाईट स्पर्धेसाठी त्यांची उपस्थिती देखील आपण पाहतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज की शरीरावर चेंडू आदळलाय. फलंदाज त्या ठिकाणी शुभम देखील दर्शवतो की शरीरावरती चेंडू आदळला होता. विकेट या ठिकाणी सुरक्षित असेल. या षटकाचा जर का आपण विचार केला तर 1 रन्स खर्च करत असताना 3 विकेट्स या ठिकाणी जरूर मिळाल्या. गोलंदाज रुपेश म्हात्रे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 20 धावा धाव फलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळतील. चला, एखादा 12th मॅन समर्थक जर का कोपर संघाचा असेल तर पाण्याची बॉटल आपण मैदानात घेऊन जायचं आहे. 12th मॅन प्लीज आपण मैदानाच्या आतमध्ये जावं. आमचे लाडके आयोजक तात्काळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील.
रात्रीचे 12:45 काल 3:33 तेव्हा खरं तर ही स्पर्धा संपन्न झाली आणि खरं तर 4 वाजले आम्हाला घरी जात असताना. आज आमचे लाडके आयोजक रुपेश दादा पाटील म्हणाले की ही स्पर्धा आपल्याला आज लवकर संपन्न करायची आहे. परंतु सुभाष सर, रजनी क्रिकेट म्हटलं की क्रिकेटचा थरार. आजच्या रात्रीमध्ये प्रचंड प्रेक्षक. पेन तालुक्यात सध्या स्थितीत एकमेव रजनी क्रिकेट, एकमेव नाईट स्पर्धा सुरू आहे आणि ती असेल मनसे चषक. मनसे चषक 2025 हे 4थं पर्व, ज्या पर्वावरती आहे तमाम पेनवासियांना गर्व. सन्माननीय आदरणीय रुपेशदा पाटील यांच्या स्वप्नातून साकारलेली ही टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू होता परंतु मिस केला. बरेचसे संघ या स्पर्धेला मिस करतायत. आज आमच्या सोनखारवरून आलेले बरेचसे समर्थक म्हणाले की सोनखार संघ का नाही आहे. उर्नोलीचे समर्थक म्हणाले की आज या स्पर्धेमध्ये उर्नोली संघ का नाही आहे. परंतु मोजक्या संघांना या स्पर्धेमध्ये आम्ही प्रवेश दिलाय. अर्थातच 32 संघ या टीम मध्ये त्यांनी प्रवेश निश्चित केला आणि ते 32 संघ या स्पर्धेमध्ये ट्रॉफीसाठी संघर्ष करत असताना त्यांना आपण जरूर पाहतोय. परंतु उर्नोली संघाचा जर का आपण विचार केला तर स्वर्गीय पिंटाशेट पाटील स्मृती चषकामध्ये सुपर 4 मध्ये हा संघ दाखल झाला. सुपर 3 मध्ये क्षमा असावी, सुपर 3 मध्ये हा संघ खरंतर क्वालिफाय झालाय. भाल संघाला पराभूत करत या संघाने सुपर 3 मध्ये प्रवेश निश्चित केला आणि खरंतर उर्नोली संघाचा रेकॉर्ड 5 षटकांच्या मॅच मध्ये 103 धावा देखील त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला. आणि रोशन पाटील ची फलंदाजी, वैयक्तिक 74 धावा, 74 रनची इनिंग या स्पर्धेमध्ये खरंतर पहिल्या दिवशी आम्ही पाहिली. षटकातील पुढचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या रिझन मध्ये नाहीये. डीप मधून क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल रन्स मिळेल. एकूण 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल्या. 23-23 डिसिप्लिन खरं तर हे सूत्र राहिलंय कोपर संघाचं. खरं तर जेव्हापासून सूरज म्हात्रे यांच्या नेतृत्वात हा संघ आपण पाहतोय ऍज अ कॅप्टन, ऍज अ लीडर. बॉल बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये चेंडूला कलेक्ट केले. कोणत्या प्रकारची रन्स मिळणार नाहीये. 23 या अंकावरती खरं तर हमरापूर संघ हा थांबलाय. षटकातील शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. फर्स्ट इनिंग मधला लास्ट बॉल. 23 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. कोपर संघाच्या अगेन्स्ट हतबल झालेत हमरापूर टीम मधील खेळाडू. लास्ट बॉल बॅटची एज घेत पाठीमागे चेंडू जरूर आलाय. सिंगल रन जरूर मिळेल. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्रानंतर टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करत असताना स्वर्गीय पिंटाशेट प्रतिष्ठान दुर्गादेवी हमरापूर संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण जरूर पाहतोय 24. तर विजयासाठी टार्गेट सेट केलंय 25 धावसंख्येचा. नेक्स्ट मॅच कार्तिक 11 धायरेश्वर डोलवी संघाला फाईट करेल टीम आई केलंबा देवी अंकुश स्मृती खरोशी. हॅलो, मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे. हिरामण जदेश सर, आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे. आपण मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी करतोय. नुकताच ज्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. अर्थातच आजच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी खास अलिबागवरून आलेले एक डॅसिंग नेतृत्व, सन्माननीय मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांचं प्रामाणिक काम आहे असे अलिबाग तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थातच सिद्धू म्हात्रे सर यांचे या ठिकाणी विशेष स्वागत केलं जाणार आहे. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत केलं जातंय. रुपेश दादा पाटील मुख्य आयोजक या स्पर्धेचे, यांच्या शुभ हस्ते त्यांना मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जाईल.
प्रोप्रायटर विशाल म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत। विशाल म्हात्रे सरांचं देखील स्वागत केलं जाईल। मी आयोजकांना विनंती करतो की आपण स्वागताच्या कार्यक्रमासाठी पुढे यायचं आहे। रुपेश दादा पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाईल। उरण सारडेज वरून आलेले स्वरराज इंटरनेटचे प्रोप्रायटर विशाल म्हात्रे यांचं या ठिकाणी स्वागत होतोय। त्यानंतर त्यांच्या समवेत आलेले अमर भोईर यांना देखील मी या ठिकाणी पुढे आमंत्रित करतोय। अमर भोईर यांचं देखील या ठिकाणी स्वागत होईल। सन्माननीय अमर भोईर सरांचं देखील स्वागत या ठिकाणी आपले रुपेश दादा पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी केलं जाते। मायेचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत होईल। खरोशी आणि दळवी टीम कॅप्टन प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं। अमर भोईर सरांचं स्वागत या ठिकाणी रुपेश दादा पाटील करतायत। येस थँक्यू पा धारेश्वर डोलवी टीम कॅप्टन प्लीज आपण यावं। बंटी पा खरोशी संघाचा कर्णधार या ठिकाणी प्रतीक्षा करतोय। तदनंतर या ठिकाणी नितीश आवासकर या ठिकाणी आमचे मित्र उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत केलं जाईल। मी रुपेश दादांना विनंती करतो की नितीश आवासकर यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करायचं। या स्पर्धेला ते इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत होतंय। या ठिकाणी इरवाडीचे आमचे पिंट्या पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। पिंट्या दादा पाटील यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल। रुपेश दादांना विनंती करतो इरवाडीचे आमचे पिंट्या दादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाते। त्या स्वागताचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। आलेल्या सर्वांचं स्वागत बघा, अगदी या ठिकाणी वेळ झालेला आहे, अगदी रात्र देखील झालेली आहे, तरी देखील मान्यवर उपस्थित आहेत। त्या प्रत्येक मान्यवरांचं स्वागत, आदरपूर्वक स्वागत या ठिकाणी रुपेश दादा करतायत। आपण या ठिकाणी आलात, आपलं खूप खूप मनापासून मी स्वागत करतो आणि धन्यवाद। वळूया टॉस बॉक्स वरती परमेश पाटील यांच्या समेत। तत्पूर्वी एक मिनिट। थँक्यू। फर्स्ट बॉल सूरज म्हात्रेच्या बॅट मधला पहिला षटकार, कोपरचा वंडर बॉय आज बरसलाय। टॉस साठी आपण जाऊया। आई केलंबा देवी अंकुश स्मृती खरोशी संघ आणि दुसऱ्या बाजूला धायरेश्वर डोलवी मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया। स्पिन द कॉइन, हेड अँड टेल, हेड अँड टेल खरोशी संघ कॉल करेल। हेड इज अ कॉल, इट इज अ हेड। टॉस जिंकलाय खरोशी संघाने। निर्णय काय असेल? थांबायचा आहे। क्षेत्ररक्षण डिवोले आज भरपूर प्रेक्षक आलेत। प्रेक्षक आमचे सगळीकडे असतात प्रेक्षक, परंतु बऱ्याच दिवसानंतर प्रचंड प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळतोय, काय सांगशील? प्रतिसाद म्हणजे पहिलीच नाईटची एंट्री आहे, त्याच्यामुळे सगळी गाव आलाय आणि गाव सर्व मॅचेसना असतात बरोबर। कसं वाटतंय रुपेश दादांचं हे आयोजन? रजनी क्रिकेट ची ही स्पर्धा आपण पाहतोय, आणखीन एक षटकार तिकडे पाहायला मिळाला। आयोजन तर चांगलंच आहे आणि व्यासपीठ देतात, पेन तालुक्याला असं व्यासपीठ भेटायला पाहिजे आणि ते देतात, त्यांचं मनपूर्वक आणि आम्हाला एंट्री दिली त्यांचं धन्यवाद। हॅलो, मी विशेष करून खरोशी संघाला अनाऊन्स करू इच्छितो की सामने हे आपल्या सर्वांचे आहेत। तुम्ही तुमचं एन्जॉय, मजा मस्ती बाउंड्रीच्या बाहेर करा। तुम्ही आपल्या पेन तालुक्यातले आहात, परंतु तुमच्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी तुम्ही 11 खेळाडूंनी घ्या, कारण की तुमच्यासाठी ते सर्वजण आलेत, ही माझी नम्र विनंती आहे। धन्यवाद। येस थँक्यू। खरं तर नितेश दादा पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांना देखील आम्ही विनंती करतोय। दादा खरं तर आपल्या सोबत आलेले सर्व समर्थक, सर्व पाठीराखे, खरं तर आपण जल्लोष करा, आपण आनंद व्यक्त करा, परंतु या स्पर्धेला कोणत्या प्रकारचा गालबोट लागेल असं वक्तव्य आपण करू नका। टॉस जिंकलाय खरोशी संघाने आणि क्षेत्ररक्षण निवडलाय। ओ टू कॉम्बॉक्स। इथून मात्र फटकेबाजी केली जातोय। मनसे जजिक 2025च्या माध्यमातून दोन संघांमधले सामना इथे पाहतोय। एकीकडे कोपर आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय हमरापूर 25 धावसंख्येचं माफक आव्हान असताना इथे आपण पहिल्या धावपटलावर धावा लागल्यात। आता
18 धाबा धावपटलावर आहेत. मनसे चषक 2025च्या माध्यमातून आपण पाहतोय तब्बल 1 वाजायला जवळपास 2 मिनिटं शिल्लक असताना सामना सध्या येऊन ठेपलाय. 25 धावसंख्येची आवश्यकता आणि तिथून धाबा आता बनवल्या जातात धावपटलावर 18 आणि आता इथून किती वाढतील तर खरं तर आता इथून एक धाव वाढली 19 धावसंख्या धावपटलावर दिसतील. निर्णायक सामना दोन्ही संघांसाठी होता पण इथे कुठेतरी मला वाटतं हमरापूर संघ बॅकफुटला जातोय आणि विजयाच्या दिशेने मात्र वाटचाल करतोय कोपरचा संघ. कोपर संघ सध्या आपण परमेशजी पाहिलं तर खूप इन्फॉर्म मध्ये चालला आहे. ज्या पद्धतीने रुपेश असेल आणि सूरज असेल यांची जी फलंदाजी आहे ना अप्रतिम आहे. त्याच्यामध्ये जर आपण प्रतिकेशाचा विचार केला तो देखील चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. मागच्या वेळेला मी अर्थातच एका मैदानावर सामना पाहिला होता. मुंबई दादर संघाच्या विपक्षामध्ये यांचा सामना होता. 40+ दादर संघ होता. त्या संघाला पराभूत करणारा हा कोपर संघ आम्ही त्या मैदानावर पाहिला होता आणि त्यानंतर या कोपर संघाने विक्रोलीच्या 40+ संघाला देखील हरवताना मी पाहिलेला आहे. एक अद्भुत संघ आहे सध्याच्या घडीला इन्फॉर्म आहे आणि यंग क्रिकेटरने भरलेला संघ कोपर कालभैरव कोपर आपण संघ इथे पाहतोय. होय जरूर खास करून सूरज म्हात्रे बाबूचं कौतुक करावं लागेल. ज्या अर्थी बाबूने प्रोग्रेस केलंय आणि बाबूची फलंदाजी असेल खरं तर अगदी पहिल्या चेंडूपासून षटकार मारण्याचा इरादा त्याचा असतो आणि खूप चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला कोपर संघाकडून आपण पाहतोय. गोलंदाजी बारकोर गोलंदाज आपण पाहतोय. अथर्व अगदी नवोदित गोलंदाज आहे. यंग स्टार आहे अमरापूरचा. आता आपल्या गावाचं नाव मोठं करण्यासाठी ग्रामीण क्रिकेट म्हटलं की गावासाठी आणि गावाच्या प्रतिष्ठेसाठी गावाच्या सन्मानासाठी हा क्रिकेट खेळला जातो. तोच क्रिकेट सध्याच्या घडीला कालभैरव कोपर संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण हमरापूर या संघाला इथे पाहतोय. 2 संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये आहेत. पिंट्याचे प्रतिष्ठान हमरापूर या बिल्ला मात्र डाव्या हस्तीच्या बाहेर जाणारा चेंडू वाईट घोषित केलाय. पिंट्याचे प्रतिष्ठान दुर्गादेवी हा संघ मैदानात आहे. पिंट्याशेठ म्हटलं की आमच्या अर्थातच रुपेशदादा पाटील आमचे जे मुख्य आयोजक आहेत त्यांचे अर्थात आपण पाहतोय जिवलग मित्र जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणीला उजाला देणारा संघ मैदानात उतरलाय. पिंट्याचे प्रतिष्ठान दुर्गादेवी हमरापूर. इथे मात्र मोठा फटका तडाका दे धक्का आलाय चक्का. सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या पॅव्हिलियनला नतमस्तक करणारा षटका. चला मैदानाचा ताबा घ्या पुढच्या संघाने. आपण मैदानाचा ताबा घ्यायचा विनंती असेल माझी. कार्तिक 11 धारेश्वर डोलवी संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा आई केळंबा देवी अंकुश मूर्ती करुषे संघ. आपण नाणेफेकीचा कौल दोन्ही संघामध्ये झालाय. ज्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय त्यांनी निर्णयाची अंमलबजावणी करा. तर निश्चित आपण पाहतोय शॉर्ट टायमिंग मध्ये ही मॅच संपलेली आहे. खरं तर आयोजकांना मला वाटते रिलीज थोडासा मिळालाय वेळेचा कारण आज मात्र खूप इथे मात्र हॉट माहोल जनरेट केलाय प्रेक्षकांनी निर्माण केलाय. प्रेक्षकांचा उत्साह मात्र शिगेलाय. खरोशी गाव तर पूर्ण ओलांडून आलाय. अगदी जसं कारल्याच्या डोंगरावर आपण जातो ना तसा मात्र खरोशी संघ या मनसे चषकामध्ये 2025 मध्ये पाहायला मिळतोय. आमचे नितेश दादा देखील आहेत. त्यांचं देखील मी माझ्या वतीने वैयक्तिक त्यांचं इथे सहर्ष स्वागत करतो आणि रुपेश दादांच्या वतीने देखील त्यांचं सहर्ष स्वागत करतो.